कार्डिओलॉजी अशी ब्रँच आहे ज्या ठिकाणी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि तुम्ही जर धाडसी असाल तर पेशंटचा जीव वाचू शकतो. मग MBBS म्हणजे जनरल मेडिसिन करताना कार्डिओलॉजीकडे तुम्ही का वळलात? मला MBBS करताना ऑर्थोपेडिक सर्जन व्हायचं होतं. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ज्यावेळी माझी पोस्टिंग लागली जानेवारीमध्येच, माझ्या वडिलांना थोडा TI म्हणजे मायनर स्ट्रोक टाईप होता. त्यावेळी सोरटू सरांकडे ऍडमिट केलं आणि त्यावेळी सोरटू सरांबद्दल खूप ऐकलं होतं. त्यावेळी मग असं वाटलं की बाबा आपल्याला ऑर्थोपेडिक पेक्षा आपल्याला मेडिसिन जास्त चांगलं होईल. त्यामुळे मग मी ऑर्थोपासून मेडिसिन कडे वळलो. मेडिसिन मध्ये हे करताना मला आठवतं की अराउंड 9 मंथ झाल्यानंतर मेडिसिनची पोस्टिंग डेव्हिड सरांच्या वडिलांना ऍडमिट केलं कार्डिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये आणि त्यावेळीपासून माझा कार्डिओलॉजीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मग कसं झालं की पूर्ण 3.5 वर्ष मी मेडिसिन मध्ये काम करत होतो, पण कार्डिओलॉजी मध्ये सुद्धा मी कंटिन्युअसली काम करतो. आणि त्या ठिकाणी लक्षात आलं की कार्डिओलॉजी अशी ब्रँच आहे ज्या ठिकाणी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि तुम्ही जर धाडसी असाल तर पेशंटचा जीव वाचू शकतो. आणि एक डायनॅमिक आणि एकदम म्हणजे माझ्या पर्सनॅलिटीला सूट होण्याची ब्रँच होती की बाबा मी खूप असं अग्रेसिव्ह म्हणजे टाईप A पर्सनॅलिटी मध्ये मोडतो असं माझे म्हणजे लोक म्हणतात. त्यामुळं मला ती असं वाटलं की धिस इज द ब्रँच. त्यावेळी सुद्धा सांगितलं जात होतं की कार्डिओलॉजी खूप सॅच्युरेटेड ब्रँच आहे, यू गो फॉर अदर ब्रँचेस. पण सगळ्या ब्रँचेसला त्या 3 वर्षामध्ये अभ्यास केला आणि असं जाणवलं की काही असून दे त्यात माझं यश मिळून दे न मिळून दे, आय विल गो फॉर कार्डिओलॉजी.